नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती मुंगीकर आपलं स्वागत करते। आपण आलो आहोत लेट्सअप मराठीच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये। यामध्ये आपण दिवसभरातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणार आहोत। तसे तर लेट्सअप मराठी दिवसभर आपल्यापर्यंत महत्त्वपूर्ण बातम्या आणि अपडेट्स पोहोचवतच असतो। मात्र या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपण दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींवर चर्चा करणार आहोत। यामध्ये आजच्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत त्या म्हणजे पावसासंदर्भातील, त्याचबरोबर मुंबईत झालेली पावसामुळे दुर्घटना झाली आहे त्याबद्दल, तसेच 11वीच्या सीईटी तसेच प्रवेश प्रक्रियेसंदर्भात, त्याचबरोबर आगामी 4 ते 5 दिवसांमध्ये हवामान खात्याने वर्तवलेल्या पावसासंदर्भात, तसेच राज्यातील आषाढी वारी संदर्भातील बातम्या। चला तर मग वळूया आजच्या पहिल्या बातमीकडे। यामध्ये पहिली बातमी आहे ती म्हणजे मुंबईत पावसामुळे झालेल्या दुर्घटनेची। मुंबई उपनगरात रात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे मुंबई उपनगरातील चेंबूरमधील वाशी नाका परिसरात घरांवर संरक्षण भिंत कोसळल्यामुळे दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेमुळे दुर्दैवाने 17 जणांचा मृत्यू झाला आहे। या दुर्घटनेमध्ये झालेल्या मृत्यूंबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला असून यावेळी शासनाकडून मदत देखील जाहीर करण्यात आली आहे। यावेळी शासनाकडून प्रत्येकी मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि जखमींवर मोफत उपचार केले जाणार असल्याचं देखील जाहीर करण्यात आलं आहे। त्याचबरोबर या घटनेवर राजकीय वर्तुळातून तसेच सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत या घटनेसंदर्भात शोक व्यक्त केला असून केंद्र सरकारकडून देखील यासाठी मदत जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये PMNRF कडून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 50,000 रुपये अशी किंवा जखमी व्यक्तीला 50,000 रुपये अशी मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केली आहे। त्यामुळे या घटनेमध्ये राज्यातील सर्व स्तराकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे। अत्यंत दुर्दैवी असलेल्या या घटनेमध्ये तब्बल 17 जणांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाले असल्यामुळे सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे। त्यानंतरची बातमी आहे ती म्हणजे आषाढी वारी संदर्भातील। गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी आषाढी वारी सोहळा रद्द करण्यात येत आहे। यामध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तसेच सोशल डिस्टन्सिंग राखून गर्दी टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसच्या ताफ्यातून मानाच्या 10 पालख्या गेल्या वर्षीपासून पंढरपूरला जात असतात। यामध्ये उद्या सोमवार 10 मानाच्या पालख्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसच्या ताफ्यातून पंढरपूरला रवाना होणार आहेत। यावेळी पायी दिंडीची परंपरा कायम राखण्यासाठी या पालख्या वाखरी तळापासून पुढे पायी दिंडीने पंढरपूरला जाणार आहेत। त्याचबरोबर पालख्यांच्या पादुका मात्र शिवशाही बसच्या ताफ्याच्या माध्यमातून पंढरपूरला पोहोचतील, पंढरपूरला रवाना होतील। यावेळी एसटी महामंडळाला या पालख्या पोहोचवण्याचा मान मिळाल्याने परिवहन मंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे। त्यामुळे आता लवकरच आषाढी वारीचा सोहळा भाविकांना घरातूनच पाहावा लागणार असल्याचं दिसून येत आहे। यानंतरची बातमी आहे ती म्हणजे 10वीच्या निकालासंदर्भातील। नुकताच 10वीचा निकाल जाहीर झाला, त्यामुळे आता 10वीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना 11वीच्या प्रवेशाबाबत निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मात्र यासाठी विद्यार्थ्यांना 11वी प्रवेशा अगोदर सीईटी देणे बंधनकारक असेल किंवा सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या वेळी प्राधान्य दिले जाणार असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं आहे। त्यामुळे आता 10वीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना उद्यापासून सीईटी परीक्षेसाठी अर्ज भरता येणार आहे। त्यानंतर 2 दिवसात या परीक्षेचं नियोजन आणि वेळापत्रक नियमावली जाहीर केली जाणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे। मात्र यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सवलत देण्यात आली आहे। या विद्यार्थ्यांना ही सीईटी न देता देखील 11वीचे प्रवेश घेता येणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे। यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं स्वतंत्र पोर्टल तयार केलं असून यावरून या परीक्षा आयोजित केल्या जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। त्याचबरोबर ही परीक्षा ऑफलाईन असल्याचं देखील शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे। यानंतरची बातमी आहे ती म्हणजे आगामी 4 ते 5 दिवसांमध्ये हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे। यामध्ये विशेषतः मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। महाराष्ट्र ते कर्नाटक या किनारपट्टीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील 5 ते 6 दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे। यामध्ये
अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज देखील रेड अलर्ट असून उद्या मुंबई, ठाणे, पालघर या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग म्हणजे विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्र यामध्ये 19 ते 21 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिवृष्टीचा देखील इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे देखील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। यानंतरची बातमी आहे ती म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। काटोल आणि वाडविहिरीच्या येथील त्यांच्या घरांवर ईडीने छापा टाकला असल्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरावर देखील ईडीने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे। तर नागपूर जिल्ह्याच्या काटोल, नरखेड तालुक्यातील वडाळी, आडविहीर येथील अनिल देशमुख यांची वडिलोपार्जित काही जागा आणि घरं आहे, यावरती विशेषतः ईडीने ही कारवाई केली आहे। त्याचबरोबर इथे आणखी देखील शोध मोहीम सुरू असून याबाबत आणखी काय माहिती समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तर या होत्या दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण बातम्या। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या आणि नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करत रहा लेट्स अप मराठीला। धन्यवाद।